की म्हणतो आता 4चे कमीत कमी 8 आमदार आल्याशिवाय हा सोलापुरातला शिवसैनिक आता शांत बसणार नाही. पेटून उठलेला शिवसैनिक आहे. ते हौशे नवशे गवशे शिंदे गटात गेलेले काय एक ही शिवसैनिक आमचा इकडे गेला नाही आणि तिकडे गेला नाही. पूर्वीचा संभ्रम होता ते गद्दार तानाजी सावंत 6 महिन्यातनं एकदा मिटिंग घेत होतो. शिवसेना मातोश्री ठाकरे एवढंच फक्त डोक्यात घ्यायचं. गटात जायचा विषय येतच नाही ना. आम्ही आमचं आयुष्य सर्वस्व शिवसेनेला मातोश्रीला अर्पण केलेलं आहे. नारायण राणे म्हणजे असं काय मोठा माणूस नाही, त्याला शिवसेनेनं मोठं केलेलं आहे. जर बाळासाहेब ठाकरेंचा हात जर डोक्यावर काढला असता तर नारायण राणेचा एन्काउंटर झाला असता. मी जगात कोणालाच घाबरत नाही. तुम्हाला वाटत असेल की अतुल बोर बोलला कापिल रायला कुठेतरी पळून जाईल. वन मॅन शो माझ्यामध्ये डेअरिंग आहे. समोरचे 4 जण आले तर त्याला आडवा करण्याची ताकद माझ्या घाबरत नाही. मारामारी तर हे आमच्या 5वीला पुजलेलं आहे. तर त्या गुंडांवर गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि हक्क फक्त शिवसैनिकावर आहे. उद्धव साहेबाला धोका देऊन उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसून भारतीय जनता पार्टी बरोबर जात असाल तुम्हाला काय म्हणायला पाहिजे? गद्दारच म्हणायला पाहिजे. केवळ आणि केवळ ईडी, सीबीआय, CID यांमुळेच हे सगळे गद्दार फुटलेले आहेत. की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो हल्ला झाला, माता भगिनीची डोके फोडली, त्यावेळेस हा गृहमंत्री त्यांना मी डायरेक्ट अण्णाजी पंत म्हणलं. मालक चालक हे जे कोण आहेत जे सोलापुरात म्हणतात ना काय मी मालक तू मालक, कोण मालक नाही, जनता मालक आहे सोलापूर. आता सोलापूर म्हणजे भकासपूर झालेलं आहे. केवळ आणि केवळ या राजकीय नेत्यांच्या या असल्या भ्रष्टाचारामुळं. मेन आमचा जर टार्गेट कोण असेल, विरोधक पक्ष कोण असेल, ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी. दर्शक नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. राज्यामध्ये आपण पाहतोय की शिवसेना वर्सेस शिवसेना असा एक सामना अगदी टोकाला पोचल्यासारखी परिस्थिती आपल्याला दिसून येते. एकमेकांवर आरोपाची आणि कुरघोडीची कोणतीही संधी हे 2 गट सोडत नाही आहेत. आणि अशा स्थितीमध्ये स्थानिक पातळीवर सुद्धा वेगळं असं चित्र नाही आहे. स्थानिक पातळीवर अशाच पद्धतीच्या घडामोडी घडत आहेत. दोन्ही बाजूनं आंदोलनं देखील होत असतात. हे सगळं होत असताना सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एकंदरीत भूमिका कशा पद्धतीची आहे, वाटचाल या पक्षाची कशा पद्धतीनं राहणार आहे, आणि एकेकाळी या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 4 आमदार होते. तेव्हा येत्या काळामध्ये आपण निवडणुकीचा काळ असा आपला गृहीत धरला तर कशा प्रकारचा आशावाद आहे आणि जी राज्यातली एकूण परिस्थिती आहे त्याबद्दल तळमळीने सगळं कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना काय वाटतं, शिवसैनिकांची एकंदरीत सगळी सज्जता कशा पद्धतीची आहे, हे सगळं जाणून घेण्याकरता आपण अतुल भवर, शिवसैनिक, पूर्वी शहर संघटक असं त्यांच्याकडं पद होतं आणि शिवसेनेच्या प्रत्येक कार्यात प्रत्येक आंदोलनात एक आक्रमक चेहरा म्हणून अतुल भवर यांची ओळख होते. हद्दवाडा भागासह शहराच्या विविध परिसरामध्ये शिवसेनेच्या एका संघटनात्मक बांधणीमध्ये अतुल भवर यांचा एक मोठा रोल राहिला आहे आणि त्यांना आज आपण इथं निमंत्रित केलेलं आहे. अतुल भवर साहेब, स्वागत आपलं. जय महाराष्ट्र. बिहार विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण म्हटलं की अतुल भवर म्हटल्यानंतर एक आक्रमक चेहरा आपल्या समोर येतो. ते नारायण राणे असतील किंवा अन्य विरोधी सगळे नेते असतील त्यांच्यावरती अत्यंत आक्रमक आणि परखडपणे अतुल भवर बोलत असतात आणि आजच्या या सगळ्या संवादामध्ये देखील त्याच शैलीमध्ये त्यांची उत्तरं असणार आहेत. अतुल भवर साहेब, आपण आता सुरुवातीलाच म्हटलं की सोलापूर जिल्हा म्हणजे एकीकडे 4 आमदार होते आणि शिवसेनेची एक चांगली परिस्थिती होते आणि येता काळ जो आहे तो आपला निवडणुकीचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा असा सगळा निवडणुकीचा माहोल असणार आहे. वाटतं का की अशीच कुठली तरी चांगली कामगिरी किंवा चांगलं आउटपुट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपल्याला इथं पाहायला मिळेल? तुम्ही आता मला प्रश्न विचारला की एकेकाळी 4 आमदार आपल्या शिवसेनेचे होते, की येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येईल का? की म्हणतो आता 4चे कमीत कमी 8 आमदार आल्याशिवाय हा सोलापुरातला शिवसैनिक आता शांत बसणार नाही. पेटून उठलेला शिवसैनिक आहे, जिद्दीनं पेटून उठलेला शिवसैनिक आहे आणि आम्ही 8 आमदार, कमीत कमी 8 आमदार या सोलापूर जिल्ह्यात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे आम्ही तुम्हाला आज शब्द देतो. महाविकास आघाडी आपण पाहतोय राज्यामध्ये आहे आणि शिवसेनेची तशी तयारी आहे की महाविकास आघाडीमधून या निवडणुका लढायच्या. अशा आघाडीमध्ये शिवसेना 8 आमदार तुम्ही म्हणताय, पण तेवढं झुकतं माप या शिवसेनेला मिळणार आहे का?
कसं आहे आता याच्यामध्ये इंडिया याच्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आहे. वाटतं का की एवढी सगळी संधी शिवसेनेला मिळू शकेल? कसं आता इंडिया आघाडी केलेली आहे. त्यामध्ये राहुल गांधींचे काँग्रेस, शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एक आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे. त्या पद्धतीने आम्ही चालणार आहोत. जर आम्हाला तशा योग्य वाट्या मिळाल्या, जिथं आमची शिवसेना स्ट्रॉंग आहे ज्या मतदारसंघामध्ये, तिथं जर आमच्या शिवसेनेला उमेदवारासाठी जर आम्हाला जागा मिळाल्या शिवसेनेला, तर निश्चितच आमच्या 8 जागा यायला वेळ लागणार नाही. खास करून आपण बघतो की म्हणजे याचबरोबर आपले स्थानिक स्वराज्य महानगरपालिका निवडणूक देखील आहे आणि त्यासाठी तुमची तयारी सगळ्यांची जोरदारपणे सुरू आहे. तिथंही खात्री वाटते की पक्षाची एक चांगली कामगिरी असेल. निश्चितच आम्ही प्रत्येक प्रभाग आता पिंजून काढत आहोत. आमचे संप्रमुख अनिलजी कोकळे साहेब नुकतेच संप्रमुख झालेले आहेत. त्यांचं कार्य प्रत्येक थेट शिवसैनिकांशी संपर्क असणारे संप्रमुख आहेत. त्यामुळं तळागाळापर्यंत आता शिवसेना पोचलेली आहे. उद्धव साहेबांचं कार्य, त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेलं 2.5 वर्षाचे काम, ते प्रेझेंटेशन आम्ही करणार आहोत आणि ते घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. आमचा मुख्यमंत्री असं खोटं बोलणारा मुख्यमंत्री नव्हता किंवा गद्दार मुख्यमंत्री नव्हता. पाठीत खंजीर खुपसून दुसऱ्याच्या बापाला बाप मानणारे आमचे पक्षप्रमुख नाहीत. स्वतःच्या बापाला बाप मानून आणि जनता हे सर्वश्रेष्ठ मानून आम्ही जनतेच्या पुढे जाणार आहोत मत मागायला. आणि जनता ही उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कम उभे आहे. अतुल भाऊ, आपण पाहिलं की एक आक्रमक चेहरा म्हणून आपण यांचा उल्लेख करतोय, पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे खासदार संजय राऊत, त्याचप्रमाणे अगदी मातोश्री यांच्याशी अगदी जवळचे संबंध असणारे असे हे अतुल भाऊ आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांच्याकडून ही वक्तव्य आपण पाहतो आहोत. अतुल भाऊ साहेब, आत्ता आपण सांगितलं की येणार निवडणुकीचा काळ आहे, चांगलीच कामगिरी असेल. शहराचाच आपण विचार करू, 2 गट जे शिवसेनेत पडलेत, काही फरक पडला का? आणि पक्षाचं नुकसान म्हणायचं किंवा जी एक संघटन शक्ती पूर्वी होती ती कमकुवत झाली असं वाटत नाही? नाही, मला तर असं वाटत नाही. कारण की कुठलाही शिवसैनिक जागचा हल्लेला नाही, कुठलाही पदाधिकारी जागचा हल्लेला नाही. जे हौशे नवशे गवशे जे होते 4 पक्षात आलेले, 4 पक्षातून आमच्या पक्षात जे आले होते पूर्वी, म्हणजे शिवसेना फुटायच्या अगोदर, ते हौशे नवशे गवशे शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे शिंदे गटात गेलेले जे काय कोण जे पदाधिकारी आहेत त्यांचा बायोडेटा चेक करा, किती पक्ष बदललेत आजपर्यंत त्यांनी. त्यामुळे पूर्वी जे आमची जी संघटना आहे, स्ट्रॉंग संघटना, तेच पदाधिकारी आहेत, तेच शिवसैनिक आहेत. एकही शिवसैनिक आमचा इकडे गेला नाही आणि तिकडे गेला नाही. त्यामुळं याच लोकांमुळं आपण बघतो की महानगरपालिकेमध्ये संख्याबळ होतं आणि आज एवढे जी संख्या होती नगरसेवकांची, ती वाटतं का की पुन्हा तसं काहीतरी चित्र दिसून येईल? सगळे शिवसैनिक पूर्वी महेश कोटे शिवसेने जिल्हा प्रमुख होते, आता ते शरद पवार साहेबांच्या गटात गेलेत. पण त्यांच्याबरोबर जे काय निवडून आले होते शिवसेने, त्यांनी म्हणतात की त्यांच्या गटाचे, पण त्यांच्या गटाचे नव्हते. शिवसेना या धनुष्यबाणाच्या चिन्हावर ते निवडून आले होते. प्रॉपरली शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट, ज्या भागामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे तिथं 100% निवडण्याचं काम, आणायचं काम आम्ही करणार आहोत. अतुल साहेब, संजय राऊतांशी तुमचे जवळचे संबंध आहेत आणि त्याचबरोबर मातोश्री इथं देखील तुमच्या अगदी नेहमीचे संबंध आहेत. या नेतृत्वाचं सोलापूर शहर जिल्ह्याकडं कशा पद्धतीने लक्ष आहे? आणि संगणन वांदणे आपण पाहतो की आता हे जे नेते आहेत ते फारसे मुंबईमध्ये अडकले किंवा बाकी राज्यस्तरावरचे काही प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. अशा स्थितीत सोलापूरकडचं लक्ष कशा पद्धतीचं आहे आणि येत्या काळात या नेतृत्वानं सोलापूरबाबत काय अपेक्षा ठेवल्यात? उद्धव साहेबांचं, आदित्य साहेबांचं, संजय राऊत साहेब असतील नेते, यांचं लक्ष सोलापूरकडे आहेच. सोलापूरमध्ये काय चालू आहे काय नाही हे रोज ते अपडेट घेत असतात. त्यासाठीच त्यांनी अनिल कोकळे साहेबांना संपर्क प्रमुख अनिलजी कोकळे साहेबांना नेमलेला आहे. आणि अनिलजी कोकळे साहेब असे संपर्क प्रमुख आहेत, ते लालबाग परळचे नगरसेवक आहेत तिथले, त्यांना इथली जबाबदारी आहे संपर्क प्रमुखांची. मग ते या भागामध्ये संपर्क प्रमुख झाल्यापासून एवढा बदल झालेला आहे शिवसेनेमध्ये. पूर्वीचा संपर्क होता ते गद्दार तानाजी सावंत, 6 महिन्यातनं एकदा मिटिंग घेत होता आणि त्याचेच जे काय गटताटाचं राजकारण करून त्याच्या माणसांना तो जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख असे पदं वाटत करत होता. परंतु आता जे संपर्क प्रमुख आहेत तर मी तर म्हणतो देव माणूस आहे कोकळे साहेब. म्हणजे तळागाळातला माणूस, एक निष्ठावंत शिवसैनिक, शून्यातनं निर्माण झालेला माणूस, असं एक म्हणायला काय हरकत नाही कोकळे साहेबाची.
आता तुम्ही म्हटलं की तानाजी सावंतांची एकंदरीत तुम्ही भूमिका किंवा कार्यपद्धती तुम्ही सांगितली त्यावेळेची, पण आता एकंदर आपण पाहिलं पूर्वीची जी शिवसेना इथं होती त्यामध्ये गटबाजी आपल्याला उघडपणे दिसून आली होती. म्हणजे अगदी रस्त्यावरती ज्या पद्धतीनं काही हाणामाऱ्या सुद्धा झालेल्या होत्या. तर अशी गटबाजी आता तुम्हाला काही जाणवते की मोठा फरक पडला की दोन गट झाले आणि गटबाजी सगळी संपून गेली आहे, असं काय वाटतं का आता सध्या? अगं प्रत्येक पक्षामध्ये गट तट असतातच. मी आजही शिवसेनेत आहेत का अशी शिवसेनेमध्ये गट तर आज सध्या तर आम्ही म्हणत नाही की आमच्या पक्षामध्ये गट आहेत किंवा नाहीत, असं काय म्हणत नाही. पण प्रत्येक कुठल्याही राजकीय पक्षामध्ये गट तट असतात. पण त्यालाही कानाडोळा करून आपण फक्त आणि फक्त शिवसेना मातोश्री ठाकरे एवढंच फक्त डोक्यात घ्यायचं. कुठल्याही गटाचा मी या गटाचा आहे, मी त्या गटाचा आहे, हे अशी भूमिका करणारा शिवसैनिक नसतो. फक्त आणि फक्त माझं सर्वस्व मातोश्री आहे, माझं सर्वस्व उद्धवसाहेब आहेत, आदित्यसाहेब आहेत. हा जो मनात विचार करतो शिवसैनिक, तोच खरा शिवसैनिक आणि त्या विचाराचे आम्ही शिवसैनिक आहोत. आणि याचबरोबर आणखीन एक की म्हणजे संजय राऊत असतील किंवा आपण म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याचप्रमाणे संजय राऊत असे जर आपण सगळे नेतेगण पाहिले, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता, भेट होते, ती प्रेरणा तुमच्यासाठी कशा पद्धतीची असते? खरं तर मी लहानपणापासून सामना पेपर वाचतो आणि मला वाटतं माझं वय त्यावेळेस मी चौथी पाचवीला असेल. मी हॉटेलमध्ये आमचा हॉटेल व्यवसाय प्रॉपरली. ज्यावेळेस शाळा सुटली त्यावेळेस शाळा सुटल्यानंतर मी ज्यावेळेस हॉटेलमध्ये बसत होतो त्यावेळेस मी लहानपणापासून सामना पेपर वाचणे, शिवसेनेच्या घडामोडी पाहणे, या सगळ्या गोष्टी करत होतो. मग सामना पेपर वाचून वाचून मी स्वतःच लेख लिहायला लागलो आणि सोशल मीडियावर आजपर्यंत माझे जवळ 5,000 ते 6,000 लेख आजपर्यंत व्हायरल झालेले आहेत. म्हणजे ज्या सामना पेपर वाचून वाचून मी मोठा झालो त्या सामनाचे कार्यकारी संपादक माननीय संजय राऊत साहेब ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस पहिलीच वेळ होती साहेबांना भेटायची. त्यावेळेस साहेबांनी फक्त माझ्याकडे बघितलं आणि म्हणले, अतुल ये तुझे सगळे व्हिडिओ, तुझे सगळे लेख मी बघत असतो. माझे जे सामनातील जे काय कर्मचारी आहेत ऑफिसमधले ते मला येऊन दाखवतात की अतुलनं हा लेख लिहिला आहे, अतुलनं तो लेख लिहिला आहे. मग ते सर्व मी वाचत असतो. त्यावेळेस मला असं वाटले की मी लहानपणापासून जे काय केले आहे शिवसेनेसाठी, अगर मराठी माणसासाठी जे लेख लिहिले, हिंदुत्वाविषयी जे लेख लिहिले, त्याचं मला सार्थक झाल्यासारखं वाटलं. त्या फक्त आणि फक्त अर्धा तासाच्या भेटीमध्ये मी माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं असं मला फिलिंग आली. आणि याचबरोबर जेव्हा ह्या दोन गटाचा विषय आला की ज्यावेळेला हे सगळे दोन गट झाले शिवसेनेमध्ये वगैरे, कोणताही विचार तसा मनाला शिवला नाही की आपण या गटात जायचंय, तो गट जायचंय किंवा अजून आपली एक वेगळी राजकीय भूमिका असेल? नाही, ज्यावेळेस हे दोन हे सगळं कार्य करत असताना काय वाटलं? नाही, असं काय विचार आलाच नाही ना. गटात जायचा विषय येतच नाही ना. आम्ही आमचं आयुष्य सर्वस्व शिवसेनेला मातोश्रीला अर्पण केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या त्या पवित्र स्मृतीजवळ जाऊन पाया पडतो त्यावेळेस बाळासाहेबांना शपथ दिलेली आहे, साहेब मरेपर्यंत मी तुमचाच राहीन, मरेपर्यंत मी भगव्याशी इमान कधी म्हणजे भगव्याशी गद्दारी करणार नाही, मरेपर्यंत आणि फक्त भगव्याशी इमान राखणार साहेब, मी मरेपर्यंत तुमच्याशी निष्ठा राखणार. ही आम्ही शपथ घेतली आहे तिथं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन. ज्यावेळेस साहेब गेले 2012ला त्यावेळेस आम्ही साहेबांच्या त्या पवित्र स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना असं हात जोडून शपथ घेतलेली आहे. त्यामुळं असे किती संकट आले किंवा किती जरी शिवसेनेमध्ये गद्दार पैदा झाले तरी आम्हाला त्याचा काय फरक पडणार. अतुल भोर मेला तरी मातोश्रीचा शिवसैनिक म्हणून मरेल, हे शब्द माझे असतील. आणखीन एक होतं की अतुल भवर हे आपण पाहतो सोशल मीडियावरती किंवा अगदी सर्व माध्यमांमध्ये की अतुल भवर हे अगदी सरळपणे थेटपणे राणे असतील किंवा अन्य विरोधक असतील यांच्यावरती आक्रमक भाषेत बोलताना आपल्याला नेहमी दिसून येतात. भवर साहेब, ज्या पद्धतीनं तुम्ही आक्रमकपणे अशा लोकांवरती टीका करत असता, काही त्याची पुढं काळजी वाटत नाही का? आणि मुळामध्ये का अशी वेळ येते की तुम्ही असं बोलताय? नाही, मला काय म्हणायचं आहे, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नाही म्हणून काही चालणार नाही. पण ज्या वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून कुठलाही नेता जर आमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना खालची पातळी घेऊन जर बोलत असेल, अरेतुरीची भाषा बोलत असेल, तर आम्ही काय बांगड्या घातलेल्या नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरेने आम्हाला बाळकडू पाजलेले आहेत. आरेला कार्य म्हणायचं. जर एका कानाखाली जर चापट मारली तर दुसरी चापट आपली असली पाहिजे, हे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे नारायण राणे असेल, कोणी असेल,
नारायण राणे म्हणजे असं काय लय मोठा माणूस नाही, त्याला शिवसेनेनं मोठं केलेलं आहे. नारायण राणे हा कोण आहे? हा चेंबूरचा गुंड होता. हऱ्या नाऱ्यात टोळी होती नारायण राणेची, हऱ्या नाऱ्या. त्या हऱ्या नाऱ्यामधला हा नाऱ्या, त्या नाऱ्याला नारायण राणे केलं बाळासाहेब ठाकरेंनी. जर बाळासाहेब ठाकरेंचा हात जर डोक्यावर काढला असता तर नारायण राणेचा एन्काउंटर झाला असता, भर रस्त्यावर त्याला गोळ्या घालून खलास केला असता. कोणाला? नारायण राणेला. मग बाळासाहेबांनी हात ठेवला म्हणून तो नारायण राणे झाला. नाऱ्याचा नारायण राणे झाला, नारायण राणेचा नारायण राणे साहेब झाला. पण त्या नारायण राणेनं आज जर आमच्या पक्षप्रमुखाला खालची पातळी टीका केली असेल, खालच्या पातळीवर बोलत असेल, टाकून बोलत असेल, तर त्या नारायण राणेचे का आम्ही काय पूजा करायची का? आरती ओवाळून पाया पडायचं? असल्या गद्दाराला आम्ही त्याच्याच भाषेत उत्तर देणार, कारण की आम्ही बी बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहे. आमच्या पक्षप्रमुखाला जर कोण बोलत असेल तर त्याला त्याची अवकात दाखवल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही. आणि वेळोवेळी मी त्यांची अवकात दाखवलेली आहे. नारायण राणेसारख्या असल्या दलबदलू लोकाला, गद्दार लोकाला मी घाबरत नाही. मी जगात कोणालाच घाबरत नाही. पहिली गोष्ट नाही, पण ही जी सगळी सुरुवात होते, ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण या खालच्या भाषेत बोलायचं, खालच्या भाषेची सुरुवात होते कोणाकडनं नेमकी? आता तुम्ही समोरच बोट दाखवणार का त्याबाबत? सुरुवात होते या किंवा विरोधी- शिवसेनेकडनं ह्या गोष्टी घडतच नाहीत का तशा? मी काय म्हणतो, ज्या वेळेस तुम्ही बोला, ठीक आहे, मार्मिक शब्दामध्ये टीका करा. शेवटी ठीक आहे. तुमची टीका म्हटल्यानंतर तुमच्या टीकेला उत्तर येणार आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी काय म्हणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका करायचा अधिकार आहे, पण ती टीका संविधानाच्या चौकटीमध्ये बसून केलेली पाहिजे. तर तुम्ही कमरेच्या खालची भाषा वापरली तर त्याला टीका म्हणायची का? वैयक्तिक तुम्ही शिवागाळी जर करत असाल तर आम्ही पण तुम्हाला शिवागाळी करणार. नाही अतुल साहेब, ज्या पद्धतीने आता तुम्ही बोलताय, शेवटी त्याचे परिणाम असं कधी मनात विचार होतो की हे ज्या पद्धतीने आपण बोलतोय, उद्या याचे परिणाम काही वेगळे असू शकतील, असं कधी काही म्हणजे भीती वाटते का, काही काळजी वाटते का? कसं आहे, आम्ही आमचं आयुष्य राजकीय क्षेत्रात आहेत, सामाजिक क्षेत्रात ऐका ना. आपण असतो. आम्ही आमचं आयुष्य शिवसेनेला अर्पण केलेलं आहे. घरात आम्ही आमच्या आईला बी सांगितले आणि माझ्या बायकोलाही सांगितले, आलो तर तुझा, नाही आलो तर शिवसेनेचा. जगलो तरी शिवसेनेचा आणि मेलो तरी शिवसेनेचा. माझा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी. त्यामुळे हे असे गुंड लोकांना मी जे काय बोलतो, किंवा हे नारायण राणे असतील, परत परवा त्या गुलाबराव पाटलाला बोललो, काल परवा शंभूराव देसाईला बोललो. मी मंत्र्यासंत्र्याला कोणाला सोडत नाही. पहिली गोष्ट, हे जे मंत्री आहेत ना, जनतेच्या मतावर निवडून आलेले लोक आहेत. सामान्य माणसाने यांना मतं देऊन आमदार खासदार केलेला, मंत्री केलेला आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा या देशामध्ये कोण असेल तर तो सामान्य नागरिक आहे. त्यामुळे हे जे मंत्री संत्री आहेत ना, आपण बसवलेले लोक आहेत. त्यामुळे यांना घाबरायची गरज नाही. कोण धमकी दिला, हे दिला, मी धमकीला कुठला घाबरतच नाही. आणि मी 24 तास तयारीत असतो. तुम्हाला वाटत असेल की अतुल बोर बोलला, गाफील राहायला कुठेतरी पळून जाईल. वन मॅन शो माझ्यामध्ये डेअरिंग आहे. समोरचे 4 जण आले तर त्याला आडवा करण्याची ताकद माझ्यामध्ये. त्यामुळे मी अशा गुंडगिरीला, दहशतवादाला घाबरत नाही. समोरचा जर तलवार घेऊन येत असेल तर अतुल भोवर सुद्धा तलवार घेऊन जाईल. समोरचा काठी घेऊन येत असेल तर अतुल भोवरकडेही काठी असेल. आरेला कार्य करण्याची क्षमता आणि ताकद ही आमच्यामध्ये आहे, म्हणून आमची डेअरिंग आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. मारामारी तर हे आमच्या 5वीला पुजलेलं आहे. मारामारीला तर आम्ही घाबरतच नाही मुळात. मारामारी हा शिवसैनिकाचा पेशा आहे. गुंडगिरी, सामान्य जनतेवर जर कोण गुंडगिरी करत असेल, अन्याय करत असेल, तर त्या गुंडांवर गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि हक्क फक्त शिवसैनिकावर आहे. त्यामुळे गुंडांचे आम्ही गुंड आहोत. नाही, पण तुम्ही समोरच्यांना गद्दार म्हणणार, खोके म्हणणार, आणि त्याला जर उत्तर आलं तर मात्र तुम्ही कमरेखालची टीका म्हणणार. हे कुठं बरोबर वाटत नाही ना? नाही, पण खोक्याची भाषा आहे, गद्दार म्हणून हिणवायचं, बाप चोरला अशी भाषा येते. बरोबरच पण ना. शेवटी या सगळ्या बोलणाऱ्याला समोरनं उत्तर येणारच आहे. मी काय म्हणतो, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, ज्या पक्षाने तुम्हाला एबी फॉर्म दिला, ज्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं, मंत्री केलं, नगर विकास मंत्री केलं, अजून बांधकाम मंत्री केलं, अनेक पदं तुम्हाला दिली, त्या बाप माणसाला तुम्ही जर धोका देत असाल, मग तुम्हाला काय म्हणलं पाहिजे? गद्दारच म्हणलं पाहिजे ना, का खुद्दार म्हणलं पाहिजे? आणि तुमच्या बापाचा फोटो कधी लावत नाही तुम्ही, आणि बाळासाहेबांचा फोटो लावून आमचाच बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणताय. हे कुठं? म्हणजे ज्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही धोका देऊन त्या भारतीय जनता पार्टीबरोबर जाताय, पैसे घेऊन, पैशाच्या थैल्या घेऊन, ईडीची चौकशी तुमच्यावर आलेली असताना, ईडीची चौकशी, सीबीआय चौकशी तुमच्यावर असताना, तुमच्या चौकशा कुठेतरी थांबवाव्या म्हणून तुम्ही जर आमच्या पक्षाला फोडून, उद्धव साहेबाला धोका देऊन, उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर गुपसून भारतीय जनता पार्टीबरोबर जात असाल, तुम्हाला काय म्हणायला पाहिजे? गद्दारच म्हणायला पाहिजे ना. आणि वैयक्तिक स्वतःचा बापाचा फोटो लावण्यापेक्षा तुम्ही बाळासाहेबाचा फोटो लावून उद्धव साहेबाला शिवाय देताय, हे कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं, तत्वात बसतं, ते सांगा मला.
नाही, पण हे सगळं आपण बोलायचं आणि समोरच्याकडनं मात्र चांगली अपेक्षा करायची. हे आम्ही काही अपेक्षा नाही. कोणावरच करत नाही. नाही नाही, हे कसं शक्य होणार आहे? आम्ही अपेक्षा या लोकांकडे ठेवलीच नाही हो. हे गद्दार लोक आहेत. 50 करोड नाही, रुपये पण- विकलेले लोक आहेत हे. पण ज्या पद्धतीने तुम्ही बोलता ते डिवचनच झालं. दिवसाच नाही, जे सत्य परिस्थिती आहे ते आम्ही मांडतो. मला सांगा, आपलं एखादं शेत आहे, 5 एकर 10 एकर शेत आहे, आपण एका शेतकऱ्याला एका कामगाराला शेतामध्ये ठेवलं आणि तो कामगार जर 5 वर्षानंतर म्हणला ही शेती फक्त माझीच आहे, ही तुझी नाही, आणि जर मालकालाच तो हाकलून दिला तर चालेल का? तो शक्य आहे का त्या सगळ्या गोष्टी? म्हणून मालकाने मालकच राहिलं पाहिजे, नोकराने नोकरच राहिलं पाहिजे. हे सगळे नोकर आहेत, हे मालक बनायला चाललेत, पक्षाचे मालक बनायला चाललेले आहेत. ते कधीच होऊ शकत नाहीत. नाही, पण हे सगळं जे घडलं ते त्याच्या पाठीमाग एक होतं की उद्धव साहेबांनी स्वतः असं म्हटलेलं होतं की शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. बरोबर आहे. अशी परिस्थिती झाली नाही आणि त्यातून काही गोष्टी घडल्या. ज्या पद्धतीनं आमदारांकडे लक्ष देणं अपेक्षित होतं त्या गोष्टी झाल्या नाहीत. याचा एक परिणाम म्हणून राज्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या, यानंतर मग आता जी परिस्थिती निर्माण झाली त्याविरुद्ध हे म्हणायचं की एकंदरीत त्याविरुद्धच हे सगळं बोलणं सुरू आहे. नाही, हे एक सगळं अस्वस्थता. हे जे गद्दार आता गेलेले आहेत, रोज कुठलं ना कुठलं कारण जोडत आहेत. आम्ही संजय राऊतांमुळे बाहेर पडलो, आम्ही उद्धव साहेब आम्हाला भेटच देत नव्हते म्हणून बाहेर पडलो. हे फक्त कारण आहेत हो. मुळात कारण तुम्हाला सांगू, मुळात एकनाथ शिंदेच्या पीएला नोटीस आली होती. कोण जोशी आहे का कोणतरी पीए होता. एकनाथ शिंदेचा एवढा मोठा भ्रष्टाचार होता. एकनाथ शिंदेचा कोण जोशी आहे का त्याला नोटीस आली, ईडीची कारवाई होणार म्हणून एकनाथ शिंदेला माहीत होतं. म्हणून एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीवर सामील झाले. केवळ आणि केवळ ईडी, सीबीआय, CID यांमुळेच हे सगळे गद्दार फुटलेले आहेत. प्रत्येकाचे कुठे ना कुठे कारखान्यावर धाडी पडलेले आहेत. कोण भ्रष्टाचार केलेला आहे. ते वाशिमचे भावनादाय गवळी त्यांच्यावर धाड पडलेली आहे. एक नाही 40 जण जातात तेव्हा एक सामान्यपणे भूमिका असेल ना त्यांची. 40 जणांमधले किती जण कट्टर आहेत मला ते सांगा. 4 पक्ष फिरून आलेले आमदार होते हे. उद्धव साहेबांमुळे आमदार झालेले. अपवाद 4-5 सोडले तर कोण कट्टर आहे सांगावर 40 जणांमधले? जर कट्टर असले असते तर उद्धव साहेबांनी सोडलं नसतं. सत्तेसाठी, पैशासाठी इमान निघणारे 40 जण गद्दार आहेत. बाकीचे 16 का गेले नाहीत मग? हे 40च का गेले मग? याचा पण विचार केला पाहिजे ना. आणि त्यातही तुमची राणेंवरची टीका का असते नेहमी? आपण पाहतो की सातत्यानं तुम्ही राणेंना टार्गेट केल्यासारखं तुमचं सोशल मीडिया असेल किंवा सगळीकडेच आपण पाहतो की राणेंवरती थेट टीका सातत्यानं होते. नाही, याचं एक कारण काय त्याच्यामध्ये? नारायण राणेवर टीका करणे हा का माझा काय उद्योगधंदा नाही. नारायण राणेचा उद्योगधंदा उद्धव साहेब आणि आदित्यसाहेब ठाकरेवर टीका करण्याचा आहे. नारायण राणेला रोज उद्धव साहेबांवर टीका केल्याशिवाय त्याचं राजकीय पोळी भाजत नाही. त्याच्या पोराचे नितेश हे 2 पोर आहेत. तो नितेश राणे तर रोज पत्रकार परिषद घेतो. संजय राऊत साहेबांची पत्रकार परिषद झाली, त्याची एक अर्धा तासात त्याची पत्रकार परिषद असते. मग हे फक्त ठाकरेवर भुकण्यासाठीच हे यांना पद वाटप केलेले आहेत भारतीय जनता पार्टीनं. जर ठाकरेवर हे नाही भुकले तर ह्यांचं महत्त्व कमी आहे. मग तुम्ही जर आमच्या पक्षप्रमुखाला रोज उठून जर शिव्यागाळी करत असाल, रोज उठून काही बोलत असाल, आम्ही का हातामध्ये बांगड्या गाठलेल्या नाहीत. आम्हालाही बाळासाहेब ठाकरेंचे बाळकडू आहेत, उद्धव साहेबांचे बाळकडू आहेत. त्यामुळे आम्ही वारंवार जो कोणी करेल, नारायण राणे सोडून द्या, किरकोळ गोष्ट माझ्यासमोर. नारायण राणे असेल, मी मध्यंतरी त्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसवर टीका केली, पण मार्मिक पद्धतीने. देवेंद्र फडणवीसनं अजूनपर्यंत पातळी सोडली नाही. मी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं. कारण की ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय झाला होता, की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो हल्ला झाला, माता भगिनीचे डोके फोडले, त्यावेळेस हा गृहमंत्री त्यांना मी डायरेक्ट अण्णाजी पंत म्हणलं की अण्णाजी पंताने पोलिसांना आदेश दिले आणि माझ्या माता भगिनीचे डोके फोडले. मला सांगा, एवढी मोठी घटना त्या अंतरवाळी सराटीमध्ये काहीतरी घडली होती. ती घटना, ते उपोषणला बसले होते. तिथल्या लोकांना डायरेक्ट तुम्ही जाऊन जर काट्या लाट्याने मारत असाल, डोके फोडत असाल, गोळ्या घालत असाल, तर एवढी मोटर ऑर्डर कुठने येते? गृह मंत्रालयातून येऊ शकते ना. साधा पोलीस तर देऊ शकत नाही. PI वगैरे अगर CPI असला आदेश देऊ शकत नाही. हा आदेश डायरेक्ट गृह मंत्रालयातून आला होता. हा आदेश देवेंद्र फडणवीसने दिला होता. म्हणून ही घटना घडली आणि महाराष्ट्र सगळा पेटवण्याचं काम या देवेंद्र फडणवीसने. नाही, पण आता तर उघड झालं की त्यांच्याकडनं तो आदेश तसा नव्हताच कुठलाही. अहो, सगळे कायदे कानून सरकार यांचंच आहे. कागद रंगवायला गिरवायला किती वेळ लागतंय? तुम्ही या भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवू नका. नाही, पण तसा पुरावा पाहिजे किंवा तसे आदेश दिले, तशा कुठल्या घटना मला सांगू का, 2.5 वर्ष झालं या काही जिल्ह्याच्या निवडणुका अजून लागल्या नाहीत. महानगरपालिकेच्या 2000
9ला किती आपले मला वाटतं 2022ला निवडणूक लागायला पाहिजे होती. ते अजूनपर्यंत निवडणूक न लागण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या असल्या कारभारामुळे. हम करे सो कायदा. पवारसाहेब, महानगरपालिकेचा विषय काढला म्हणून महत्त्वाचा आता आपण थोडंसं शहराकडे येऊयात की आज शहराचे कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत, खास तर कोणतं तुम्ही हद्दवाड भागातून येतात असं पाहिलं तर तुमच्या परिसराचा विकास झाला आहे, पण शेवटी हा भाग येतोय तर हद्दवाड भागामध्येच येतोय. आज एवढे वर्षांनी त्या हद्दवाड भागाचे प्रश्न अजूनही शहराचे कायम आहेत. या जोरात कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात आज? अहो, मुळात आपल्या सोलापूरला IT पार्क नाही, कुठल्या चांगल्या कंपन्या नाहीत, पुण्या लेवलच्या कंपन्या नाहीत. पुण्या मुंबईमध्ये जसे जॉब्स मिळतात तरुणांना, तशा कुठल्याही कंपन्या आपल्या सोलापूरमध्ये नाहीत. आता मला सांगा, सोलापूरचे किती आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे? 9 आमदार तर असतील. 2 खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे, 50च्या वर नगरसेवक आहेत. वरी सत्ता मोदीची, खाली देवेंद्र फडणवीसची सत्ता, जिल्ह्यामध्ये तुमची सत्ता, 2 खासदार, 9 आमदार, 50 नगरसेवक. कशाला आहेत? गोट्या खेळण्यासाठी आहेत का? जनतेचे कामं करायला पाहिजे या लोकांनी. स्मार्ट सिटी म्हणतात, स्मार्ट सिटी काय काम केलं? खड्डे सोलापूरमध्ये. जिकडं बघेल तिकडे खड्डेत. खड्ड्याचं राजकारण चालू आहे फक्त. आणि त्या एवढा कोट्यवधीचा निधी आला, हडप करतात हे लोक, खाऊन टाकतात स्वतःची मनमानी. स्वतःच्या कुठल्या तरी एका अधिकाऱ्याला हे द्यायचं, टेंडर द्यायचं, पैसे खायचे. 10 लाखाचं काम असेल, 20 लाखाचं काम असेल, 2-3 लाख रुपये खर्च करायचा, बाकीचं तुम भी खाओ हम भी खाओ, असा विषय चालू आहे भारतीय जनता पार्टीचा. काय विकास होत नाही सोलापूरचा? आज मला माझ्या सोलापूरवर भरपूर प्रेम आहे माझं, पण माझं सोलापूर पुण्या आणि मुंबईपेक्षा पण चांगलं व्हावं ही माझी अतोनात माझ्या मनामध्ये भावना असते. पण हे जे निर्लज्ज राज्यकर्ते आहेत, नालायक राज्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. नाही, आपल्या इथलं आपण पाहतो की युवक जो आहे तो सातत्यानं सोलापूर सोडताना आपल्याला दिसतोय नोकरी व्यवसायासाठी म्हणून. आणि आमच्याकडं असं होतं की आम्ही नेहमी विकासाबद्दल बोलतो, आमचा विकास कागदावरच राहतोय का? मग आपण याच्यामध्ये आणखीन एक उदाहरण घेऊयात की एक उड्डाणपूल आहे, तो आज फक्त त्याचं उद्घाटन झालं, त्याचा एक कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर तो विषय अजूनही आपल्या दृष्टिक्षेपात येत नाही. 9-10 वर्ष होतात या सगळ्या गोष्टींना. मग तुम्हाला ते सांगतो ना, हे फक्त कागदोपत्री निवडणूक आल्या, हे फक्त कुठल्या तरी एका मालक चालक जे असतात त्यांचे आमदार खासदार, त्यांना बोलवायचं, एखादा नारळ फोडायचा, डिजिटल लावायचं, हे मंजूर केलं, ते मंजूर केलं. 5 वर्ष जनतेला फक्त वेड्यात काढायचा धंदा या लोकांचा, या भारतीय जनता पार्टीचे जे काय सरकार असेल त्या लोकांचा एवढा धंदा उरलेला आहे. हे काही करू शकत नाहीत. हे फक्त जातीपातीमध्ये भांडणं लावायचं काम करू शकतात. हिंदू, मुसलमान, दलित, OBC, मराठा या लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम हे फक्त करू शकतात. विकासाचा काम एक ही यांच्याकडे अपेक्षा करणं म्हणजे चुकीचं आहे. विमानसेवाबाबत शिवसेनेची एकंदर भूमिका कशा पद्धतीची आहे? आपण पाहतोय की चिमणी पडून आता जवळपास 4-5 महिने होत आहेत आणि यानंतर अजूनही आपल्याकडं अशी कोणतीही चिन्ह नाहीत की इथं विमानसेवा सुरू होईल. रोज वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य आपल्या इथं समोर येत असतात. विमानसेवा चालू व्हावी ही प्रत्येक सोलापुरातल्या प्रत्येक नागरिकाची भावना आहे. कारण की आपलं सोलापूर, आपण म्हणतो की आमचं सोलापूर एक सुंदर सोलापूर म्हणतो, आमचं सोलापूर म्हणजे एक मोठं सोलापूर आहे आमचं, असं आपण म्हणतो. पण आपल्या सोलापूरमध्ये विमानसेवा नाही, एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आता मध्यंतरी 2-4 महिन्याखाली ती काळादींची चिमणी पाडली, त्यावेळेस ही या लोकांचा हाच मुद्दा होता की चिमणी पाडल्यानंतर 1-2 महिन्यात आम्ही विमानसेवा चालू करू. अजूनही आता चिमणी पाडून 6 महिने झालं. ॲक्च्युली त्या चिमणीचा त्या विमानतळाचा काही संबंध नव्हता. ती चिमणी होती त्या काळादींच्या कारखान्याची वीज निर्मितीची चिमणी होती फक्त आणि केवळ. तू मोठा का मी मोठा, मी तुझी चिमणी पाडू शकतो, मालक चालक हे जे कोण आहेत, जे सोलापुरात म्हणतात ना काय मी मालक तू मालक, कोण मालक नाही, जनता मालक आहे या सोलापूरची. ह्या लोकांच्या ईर्षेमुळे ही चिमणी पाडली. या चिमणीचा आणि त्या विमानसेवाचा काही संबंध नाही. बरं आता ठीक आहे, चिमणी पाडली, चला काय चालू करणार तुम्ही विमानतळ? करा ना चालू, कशामध्ये अडकलंय? हा सिद्धेश्वर जो स्वामी आहे खासदार, तो सोलापुरातल्या कुठल्याही चौकामध्ये अगर कुठल्याही भागामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला दिसत नाही. तो ज्या ज्या भागामध्ये तो निवडून आलेला आहे. अहो, हा महाराज मुळात निवडून कसा आला? हा खोट्या जातीचा दाखला देऊन निवडून आलेला माणूस आहे. हा अपात्र आहे. हा खासदार म्हणून घ्यायच्या पात्रतेचा नाही. सरळ सरळ निवडणूक आयोगाला येड्यात काढून त्यांनी खोटी जातीचा दाखला दाखवून त्यांना निवडून आलाय. केवळ शिवसेनेच्या वोटिंगमुळे 2 लाख शिवसेनेचं वोटिंग होतं. शिवसेना भाजप युती होती. केवळ 2 लाख त्या माणसाला मतं मिळाली आमच्यामुळे तो निवडून आलाय सिद्धेश्वर महाराज.
आता बघा 2 लाखांनी पडणार, त्याला तर तिकीट मिळतच नाही महाराजला. त्या जे कोण उभा राहील भाजपचे, नाही, खासदारांचं कुठलंच कार्य नाही समोर. कुठलंच नाही हो, कार्य कुठलंच नाही त्यांचं. पण याचबरोबर आणखीन एक आहे की ह्या सगळ्या म्हणजे ठीक आहे, तुम्ही एक आक्रमकपणे प्रत्येक वेळेला भूमिका आणता, शहराच्या वेगळ्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन करता, शिवसेना रस्त्यावर उतरते. अजूनही आपण सोलापूरचं चित्र असं बघतो की आपण पाण्याच्याच मुद्द्यावरती निवडणुका लढवतो. हे चित्र आपल्या शहरासाठी काय? म्हणजे सगळे राजकीय पक्ष एवढी विरोधाची भूमिका घेऊन सुद्धा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. प्रश्न हे सुटत का नाही आहेत? हे प्रश्न न सुटण्याचं काम म्हणजे हे जे भ्रष्टाचारी आमदार खासदार आहेत, हे मुळात एकही प्रश्न विधानसभेत सोलापूरकरांसाठी मांडत नाहीत. एकही विषय लोकसभेमध्ये या खासदारांनी सोलापुरासाठी मांडला नाही की अमुक अमुक सोलापूरमध्ये ही कंपनी आली पाहिजे, अमुक अमुक सोलापुरात ही फॅक्टरी आली पाहिजे, जेणेकरून मराठी तरुणांना, सोलापुरातल्या लोकांना नोकरी लागेल. आता आपल्या सूत मिल बंद पडल्या. कुठल्या खासदाराचं काम आहे की आपल्या सूत मिल चालू केल्या पाहिजे? सोलापूर म्हणजे आपल्या एक असा काळ होता की आपल्या सोलापुरातून सोन्याचा धूर निघत होता. एवढी प्रगती होती आपल्या सोलापूरची. आता सोलापूर म्हणजे भकासपूर झालेलं आहे. केवळ आणि केवळ या राजकीय नेत्यांच्या या असल्या भ्रष्टाचारामुळं आपलं सोलापूर देशोधडीला लागण्याचं काम, बर्बाद होण्याचं काम केवळ हे जे खुर्चीवर व आमदार खासदार मिळवतात ना, या लोकांमुळेच आपलं सोलापूर भकास झालेला भकास. भोर साहेब, एकंदरीत आपण हात दवडा म्हणजे खास करून एक आपला सगळा परिसर आपण जर बघायचा म्हटल्यानंतर भाजपाचा प्रभाव असलेला सगळा बहुतेक भाग येतो. एकंदरीत आव्हान महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपचं असणार आहे की नाही? आमचा मुख्य टार्गेट भारतीय जनता पार्टी आहे. शिंदे बिंदे गट जे आहेत ते आम्ही त्यांना काय एवढं महत्त्व देत नाही. शिंदे काय ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. शिंदे गट म्हणजे बी टीमच म्हणल्यासारखं. ईडीच्या भीतीनं ते त्यांचं ऐकतात आणि शिवसेनेवर दावा केला आहे, पक्ष संघटनेवर दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला तर आम्ही महत्त्वच देत नाही मुळात. मेन आमचा जर टार्गेट कोण असेल, विरोधक पक्ष कोण असेल, ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आहे. आमचा फोकस फक्त भारतीय जनता पार्टीला या महानगरपालिकेच्या सत्तेतून घालवणे. नाही, पण ते सहसोपं काम वाटतं का तुम्हाला? आता ही जी सगळी तुम्ही तयारी चालवली, सोपं तर नाही आहे. आम्हाला त्यासाठी लढावं लागेल, जनतेपर्यंत जावं लागेल, या भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार जनतेला सांगावं लागेल. परत काँग्रेस, शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादीनं आमच्या तिघांचं एकमत करून पहिल्यांदा या तिघांची एकी करून या भाजपला टक्कर देण्याचं मुख्य काम आमचं असेल. आणि ते सहज शक्य आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्यांचं पूर्ण जमीनदोस्त करण्याचं काम, सत्ता जमीनदोस्त सत्ता घालवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि ते करून दाखवणारच. अतुल बोर साहेब, शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आक्रमकपणे अशाच पद्धतीनं उत्तर देत राहणार आहे आणि अगदी राणे म्हणू किंवा अन्य सगळे नेतृत्व असेल यांच्या विरुद्धचा असाच आवाज कायम असणार आहे का? अहो, मग माझ्या रक्तातच आक्रमकपणा आहे. तुम्ही मला म्हणलं तुम्ही मवाळ भाषा बोला, तुम्ही मला म्हणलं अतुल जरा सुशिक्षित भाषा बोला. नाही, माझी जी भाषा आहे तीच भाषा असेल. आणि तुम्ही माझा रेकॉर्ड काढून बघा. आजपर्यंत माझी तुम्ही यूट्यूब चॅनलला अगर फेसबुकला भाषण बघितले असतील, मी जसं घरात वागतो तसं बाहेर वागतो. मी आतून वेगळा बाहेरून वेगळा असं काही विषयच नाही. मी फक्त सत्य भूमिका, प्रकट भूमिका मांडतो. हाच माझं काम आहे आणि हाच स्वभाव माझा कडेपर्यंत असेल. हीच माझी स्टाईल, हीच रांगडी स्टाईल, हीच शिवसेना स्टाईल माझी असेल. अतुल पवार यांची एकंदरीत ही सगळी भूमिका की हा जो आपला आक्रमकपणा आहे तो शिवसैनिक म्हणून आपला हा आक्रमकपणा असाच राहील. मुळामध्ये शिवसेना आपल्या रक्तात भिनलेली आहे आणि त्यामुळं या शिवसेनेसाठी आपण पाहिजे तो संघर्ष करू. आणि हे सगळं करत असताना आपली निष्ठा ही कायमच या शिवसेनेवरती राहिली, बाळासाहेबांच्या शिवसेनेवरती राहिली. आणि याच माध्यमातून आपण सामाजिक कार्य करतो आहे, राजकारणामध्ये देखील आपली वाटचाल सगळी सुरू आहे. आणि हे सगळं होत असताना ज्या भाषेमध्ये सध्या वक्तव्य टीका केली जाते त्याला तोडीस तोड अशा पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं. याचबरोबर शहराच्या वेगळ्या प्रश्नाच्या बाबतीत आमची आक्रमक भूमिकाच राहील आणि शहरातून भाजपचा पाडाव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं अतुल पवार यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत त्यांनी सविस्तर असा संवाद बिहार विशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधला. याबद्दल मनपूर्वक आभार. भोरसाहेब, धन्यवाद. जय महाराष्ट्र.